Hello student, today's topic is plasma membrane. Every cell of animal is bounded by a thin, delicate membrane called plasma lemma. It is also called as cell membrane or plasma membrane or cytoplasmic membrane. It is present in prokaryotic and eukaryotic cell. प्रत्येक ॲनिमल सेलला एक थीन आणि डेलिकेट मेम्ब्रेन असते. त्या मेम्ब्रेनला आपण प्लाझ्मा लेमा, सेल मेम्ब्रेन, प्लाझ्मा मेम्ब्रेन किंवा सायटोप्लाझ्मिक मेम्ब्रेन असं म्हणू शकतो. प्रोकॅरियोटिक आणि यूकॅरियोटिक दोघा सेल्समध्ये सुद्धा प्लाझ्मा मेम्ब्रेन प्रेझेंट असते. प्लाझ्मा मेम्ब्रेन फिजिकली सेपरेट द सायटोप्लाझम फ्रॉम सराउंडिंग सेल्युलर एन्व्हायरमेंट. प्लाझ्मा मेम्ब्रेन ही सेलचं सायटोप्लाझम आणि सेलच्या बाहेरचं वातावरण या दोघांना एकमेकांपासून दूर ठेवते. Plasma membrane is a ultra-thin, elastic, living, dynamic and selective transport barrier. The term cell membrane was coined by C. Nageli and C. Kramer in 1855. The term plasma lemma has been given by J. Q. Plow in 1931. Cell membrane हे नाव नेगेली आणि क्रॅमर यांनी 1855 साली दिले. प्लाझ्मा लेमा हे नाव प्लो यांनी 1931. Composition and structure of plasma membrane. Plasma membrane consists of a continuous bilayer of lipid into which proteins are embedded. प्लाझ्मा मेम्ब्रेन ही लिपिडच्या 2 लेयरने बनलेली असते. त्यात प्रोटीन सुद्धा प्रेझेंट असतात. In addition, carbohydrates are present on their exterior, which are bound to lipid and protein. यासोबत कार्बोहायड्रेट सुद्धा प्लाझ्मा मेम्ब्रेनवर प्रेझेंट असतात, जे लिपिड आणि प्रोटीनला जॉईंट असतात. प्लाझ्मा मेम्ब्रेन कन्सिस्ट ऑफ अ लिपिड बायलेयर कंटेनिंग एम्बेडेड अँड पेरिफेरल प्रोटीन. ज्याप्रमाणे आपल्याला शेजारच्या इमेजमध्ये दिसत आहे की प्लाझ्मा मेम्ब्रेन ही लिपिडच्या 2 लेयरने बनलेली असते, म्हणून आपण त्याला लिपिड बायलेयर असं म्हणतो. आणि त्या लेयरमध्ये प्रोटीन हे प्रेझेंट असतात. द मेजर कंपोनंट ऑफ मेम्ब्रेन इज लिपिड. मेम्ब्रेनचा सगळ्यात मोठा जो कंपोनंट आहे तो आहे लिपिड. लिपिड इन द प्लाझ्मा मेम्ब्रेन आर इन द फॉर्म ऑफ फॉस्फोलिपिड. इमेजमध्ये दाखवलं आहे फॉस्फोलिपिड विच कंटेन अ पोलर हेड ग्रुप अटॅच टू द 2 हायड्रोफोबिक फॅटी ॲसिड टेल. ज्याप्रमाणे आपण डायग्रॅममध्ये बघत आहोत की हा कंटेंट आहे फॉस्फोलिपिड. हा 2 वेगवेगळ्या केमिकलने बनलेला आहे, फॉस्फेट आणि लिपिड. हा फॉस्फोलिपिड बनलेला असतो 2 कंपोनंटने. एक आहे पोलर हेड आणि दुसरे आहेत 2 फॅटी ॲसिडचे टेल्स, जे आहेत हायड्रोफोबिक. हायड्रोफोबिकचा अर्थ होतो हायड्रो मीन्स वॉटर, फोबिक मीन्स हेट. जे पाण्यापासून दूर जातात त्यांना हायड्रोफोबिक असे म्हणतात. लिपिडच्या वरच्या लेयरमध्ये जे फॉस्फोलिपिड असतात त्यांचा हेड रिजन हा सेलच्या सराउंडिंग मीडियमकडे असतो, सेलच्या बाहेरच्या बाजूला. आणि फॅटी ॲसिडचे दोघं जे टेल रिजन आहे ते सेलच्या आतल्या साईडला असतात. कोलेस्टेरॉल इज प्रेझेंट इन यूकॅरियोटिक मेम्ब्रेन अँड मेंटेन मेम्ब्रेन फ्लुइडिटी ॲट व्हेरियस टेम्परेचर. प्लाझ्मा मेम्ब्रेनवर जो कोलेस्टेरॉल कंटेंट असतो तो सेलची फ्लुइडिटी मेंटेन करतो वेगवेगळ्या टेम्परेचरनुसार. एम्बेडेड प्रोटीन्स इन द प्लाझ्मा मेम्ब्रेन फंक्शन ॲज आयदर चॅनल or transporter or receptor or as a structural protein. प्लाझ्मा मेम्ब्रेनमध्ये जे काही प्रोटीन असतात ते त्यांचे कार्य वेगवेगळे असतात. ज्या प्रकारे काही प्रोटीन ॲज अ चॅनल म्हणून ॲक्ट होतात, काही ट्रान्सपोर्टर म्हणून काम करतात, काही रिसेप्टर किंवा काही स्ट्रक्चरल प्रोटीन म्हणून काम करत असतात. चॅनल और ट्रान्सपोर्टर प्रोटीन्स आर इन्वॉल्व इन द मोमेंट. चॅनल आणि ट्रान्सपोर्ट प्रोटीन हे दुसऱ्या कंपाऊंडला मेम्ब्रेनच्या आत किंवा बाहेर घेऊन जाण्याचं काम करतात. रिसेप्टर प्रोटीन फॉर बाइंडिंग द हार्मोन्स अँड न्यूरोट्रान्समीटर. रिसेप्टर प्रोटीन हे हार्मोन्स आणि न्यूरोट्रान्समीटरला बाइंड होण्याचं काम करतात. पेरिफेरल मेम्ब्रेन प्रोटीन प्रोव्हाइड मेकॅनिकल सपोर्ट टू द मेम्ब्रेन.
पेरिफेरल मेम्ब्रेन प्रोटीन जे असतात ते मेम्ब्रेनला मेकॅनिकल सपोर्ट प्रोव्हाइड करतात. प्लाझ्मा मेम्ब्रेन ग्लायकोकॅलिक्स consist of a short chain of carbohydrate attached to protein and lipid. प्लाझ्मा मेम्ब्रेनवर ग्लायकोकॅलिक्स प्रेझेंट असतात, जे असतात एक छोटी कार्बोहायड्रेटची चेन जी प्रोटीन किंवा लिपिडला अटॅच असते. लिपिड अँड प्रोटीन आर मोबाईल विदिन द मेम्ब्रेन इफ दे आर नॉट फिक्स्ड इन अ प्लेस बाय स्पेशल मेकॅनिझम. जर एखाद्या विशिष्ट मेकॅनिझमने प्रोटीन आणि लिपिड एखाद्या ठिकाणी फिक्स नसतील तर ते मेम्ब्रेनमध्ये फिरत असतात. दे फ्लोट विदिन द लिपिड लेयर. बायोलॉजिकल मेम्ब्रेन आर देअरफॉर डिस्क्राइब्ड ॲज फ्लुइड मोझाईक. प्रोटीन आणि लिपिडच्या अशा मुवमेंटमुळे मेम्ब्रेनला फ्लुइड मोझाईक असे म्हणतात.